अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. रामायण सांगावं तर माणिक बाबाच, म्हणजे तुलसी रामायण नाही. कोणतं रामायण? वाल्मिकी रामायण. विशेष करून आपल्या परिसरात जे महान संत अवतीर्ण झाले, शांती ब्रह्म नाथ महाराज, त्यांचं रामायण माणिक बाबा सांगत असत. भाविक रंगून जात, तल्लीन होत, तन्मय होत, तद्रूप होत, अशी त्यांची वाणी होती. त्यात ते सामर्थ्य होतं. वैकुंठवासी माणिक बाबा निघून गेल्यानंतर तोच वारसा गुरुवरी शास्त्री महाराजांना पुढे चालवला. मोठ्या कष्टात आमच्या अंबाजोगाईचं जवळजवळ 20-25 गायक वादक असं भजनी मंडळ पूर्ण. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे ताफाच यायचा. काय यायचा? ताफा. आमच्या परिसरामध्ये अशी पद्धत झाली लातूर जिल्ह्यात विशेषतः की कीर्तनकारांना तर मानधन देऊन बोलावंच लागतं, गायनाचार्यांना बोलावं लागतं, मृदंगाचार्यांना बोलावं लागतं. मग हे बघितल्यानंतर या व्हायरसला श्रोत्यांना सुद्धा लागण झाली आणि लातूर जिल्ह्यामध्ये मग श्रोते म्हणू लागले, जर तुम्ही या कीर्तन करणाऱ्या मंडळीला, गायक वादकांना जर तुम्ही मानधन देता, मग आम्ही तुमची शोभा वाढवतो, 2 तास बसून राहतो, आम्हाला एक तासी 50 रुपये मास, नाहीतर आम्ही बसणार. विकत आणावे लागतात माणसं. कशासाठी? कीर्तनाला ऐकण्यासाठी. पण इथला हा समाज, हे वैभव, ही वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे. माणिक बाबांची कृपा, गुरुवरी शास्त्री महाराजांची कृपा या पूर्ण परिसरात. गोलडगाव, लाडसांगवी, भेरंदळगाव, अजून बरेचसे गाव आहेत, वाहेगाव वगैरे वगैरे, अशा सर्व गावामध्ये ही मंडळी फिरत होती. ते संस्कार इथं रुजवले, संप्रदाय रुजवला. त्या संप्रदायाचं हा वटवृक्ष या ठिकाणी फुलला. त्याला कारण ही 2 मंडळी आणि त्या गोड लागलेल्या झाडाची फळं आपल्याला आज इथं खायला मिळत. आमचे गुरुवरी शास्त्री महाराज, आमच्या श्री हरिभक्ती पारायण आदरणीय या सप्ताहाचे संचालक, यांनी अतोनात परिश्रम घेतले. मी काल आल्यापासून पाहतो, याचा अर्थ मी कालपासूनच पाहतोय असं नाही, पण वर्षभर मला महाराज दर 8 दिवसाला इथला अपडेट कळवत असत. महाराज अशी तयारी चालू आहे, तशी तयारी चालू आहे. ग्राउंड सफाई करून घेतलं, 3 JCB लावल्या, तरुण मंडळ असं पळतंय, आमची व्यवस्था करते, तमची व्यवस्था करतं, हे करतं, ते करतं. मी म्हटलं महाराज करत राहा, हनुमानजी तुमच्या पाठीशी आहेत, गुरुवारी यांचे आशीर्वाद आहे, बस. याच्यापेक्षा मी काहीच बोलत नाही. मी काही कुठे पळत नव्हतो, पण महाराज मात्र रात्रंदिवस परिश्रम केले. असे महाराजांचे पिताश्री या ठिकाणी विराजमान आहे. तुमचं नाव काय बाबाजी? हा, आदरणीय हरिभक्ती परायण भाऊसाहेब महाराज, बरं रावसाहेब, ठीक आहे, सॉरी, रावसाहेब महाराज या ठिकाणी विराजमान आहे. खरोखर यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण ही पूजनीय गुरुवारी यांची कृपा की एवढं मोठं वैभव आज आपण पाहतो, नाही का? पण या वैभवाला या ठिकाणी साकार करणारं व्यक्तिमत्व ज्यांनी जन्माला घातलं, ते महाराज मोठे वंदनीय. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा, जोरात, अजून जोरात, अजून जोरात. सैराटमध्ये कसं म्हणतो, बिस्किट खातं पण काय म्हणतं, अजून जोरात. तसं टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तुमच्या बाबांचं कौतुक करावं तितकं. धन्य ते माता पिता, नाही का? कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असं कौतुक करावं तितकं थोडं आहे. असे भगवानजी महाराज यांनी मोठं दिव्य कार्य केलं आणि विशेष करून त्यांना साथ या गावातील सर्व तरुण मंडळी
या तरुण मंडळीचं भरपूर सहकार्य, रात्रंदिवस ही मंडळी परिश्रम करते. आणि जी जुनी मंडळी आहे सर्व, ज्यांनी बाणिकबाबापासून गुरुरे शास्त्री महाराजांपासून ज्यांना संगती लागली, अशी मंडळी सुद्धा महाराजांना वेळोवेळी सहकार्य करत आहे. त्यांना उपदेश देत आहे की महाराज हे करा, महाराज ते करा. मला महाराजांचं मोठं कौतुक वाटतं. एवढं मोठं कार्य करत असताना, इतकं सगळं करत असताना कितीतरी वर्णन येतं नाना तऱ्हेच्या गोष्टीचं, पण त्यांनी मात्र एकच मंत्र गृहीत धरला, तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ. या दोन गोष्टी केल्या की त्याचा परिणाम हा असा होतो हे आपल्याला लक्षात येतं. विठ्ठल असं हे कार्य या ठिकाणी संपन्न होतं. आपण सर्व भाविक भक्त मोठ्या प्रेमानं, आनंदानं, उत्साहानं गेले 8 दिवस इथं दिवाळी चालू आहे. सर्व लेकी, बाळी, मुलं, नातू, पंतू सगळे आज या लाडसांगलीमध्ये. घर अगदी हाऊसफुल झाले, नाही का, जागा नाही. चला हनुमान मंदिराकडे चला, वाळवंटात चला, सगळे माणसं धूम ठोकतायत तिकडे. बरं, नुसतं कीर्तन भजनाचीच मेजवानी आहे असं नाही, मिष्टान्न तसंच. आज काय पुरणपोळी, आज काय गुलाबजामुन, आज उत्तप्पा, डोसा, इडली सांबर, मठ्ठा, श्रीखंड, बासुंदी, पुरी, किती पदार्थ. पहिल्या दिवसापासूनच हे पदार्थ येत आहेत, लक्षात घ्या. तुम्ही फक्त त्या पदार्थाकडे बघू नका. पहिल्या दिवसाचे महाराज बासुंदी घेऊन आले. काय घेऊन आले? टाळी वाजवा. नाही का, टाळी वाजवा म्हणावं लागते, मोठं वाईट वाटते, अंतःकरणाला दुःख होतं महाराज, नाही का. दुसऱ्या दिवशीचे महाराज उत्तम पैकी तुपात तळलेली पुरी, नाही का, आणि बटाट्याची सुकी भाजी आणि मिष्टान्न म्हणजे गुलाबजामुन घेऊन आले. पुन्हा त्यानंतर रात्री छत्रपती शिवरायांचं चरित्र, त्याची मेजवानी आपणाला प्राप्त झाली. आणि असं सुंदर सुयोग, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे प्रख्यात सांप्रदायिक घराणे आहेत ती मंडळी विशेषतः इथे बोलवण्यात आली. त्यांचा संघ या पुण्य पर्व काळावर सर्वांना लाभला. त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला 4 शब्द प्राप्त झाले, हे खरं मोठं भाग्य. आज गुरुवारी शास्त्री महाराज नेहमी म्हणत बाबा की ज्ञानाची साधना करावी ती देगलूरकर घराणे. सरस्वतीचा नित्य आराधना जर पुढे चालत असेल तर ती देगलूरकर घराण्यामध्ये. गुरुवारी शास्त्री महाराजांचे गुरु होते धोंडा महाराज. धोंडा महाराजांचे चुलते महिपती बाबा, त्यांचं प्रवचन शास्त्री महाराजांना ऐकलं होतं टाकळीमध्ये लहानपणी. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते या श्लोकावर. पुन्हा त्यांची संगती झाली. धोंडा महाराज गुरु झाले. धोंडा महाराजांचे चिरंजीव भानुदास महाराज मित्र बनवले आणि चैतन्य महाराज मुलगा झाला आणि त्यांचे चिरंजीव उद्गीत महाराजांचे नातू. मग मला सांगा, गुरुवारी शास्त्री महाराजांनी किती पिढ्या पाहिल्या? इतक्या पिढ्या महाराजांनी पाहिल्या, लक्षात. आणि त्या पिढीतले गुरुवर्य इथं महाराजांनी बोलवले. खरंच धन्य झालं. शास्त्री महाराजांना आनंद जर झाला असेल तर या गुरु घराण्याला बोलवल्यामुळे, लक्षात. खऱ्या अर्थाने असं आहे. आज महाराष्ट्रात आपल्याला भरपूर कीर्तनकार मिळतील, एक से बढ़कर एक, ज्ञानाच्या उंच भराऱ्या मारणार, उंच भराऱ्या. पण ज्ञानाची अखंड साधना देगलूरकर घराणा, ते महाराजांनी तर त्यांनी उत्तम पैकी मेजवानी भाविकांना दिली. तसं दुसरंही घराणं बोधले परंपरेचं, जयवंत महाराज बोधले आले, त्यांनी सुंदर मेजवानी दिली. परत भगवान महाराजांचे गुरुवर्य रामगिरी बाबा. आता तुम्हाला थोडस अजून रामगिरी बाबांच्या तिकडे नेतो. गुरुवर्य शास्त्री महाराजांचा कसा संबंध आहे.
आपण फक्त वरवर बघतो, कसं पाहतो वरवर. मुळाकडे आपण गेलं पाहिजे. आज झाड बरं इतकं मोठं विस्तृत होतं, पण इतकं विस्तृत पसरलंय, पण त्याला आधार कोण आहे? मूळ. ते मूळ जर सक्षम नसेल तर वृक्ष उन्मळून पडायला वेळ लागत नसतो. मूळ सक्षम म्हणून उत्तम वृक्ष. जसं पाया मजबूत तरी इमारत मजबूत, पाया कमकुवत तरी इमारत सुद्धा कमकुवत. 1900 जवळपास स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, 1939ला गुरुरे शास्त्री महाराज संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला, संस्था केली आणि 44 ते जवळजवळ 46 पर्यंत रामगिरी बाबांचे गुरु महाराज कोंडी काका, वैकुंठवासी कोंडी काका महाराज यांच्या आश्रमात गुरुरे शास्त्री महाराज थांबले. त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र होते वैकुंठवासी गुरुनाम गुरु कदम माऊली हनबरवाडीकर. असा महाराजांचा संबंध. महाराजांच्या मुखातून मी शब्द ऐकलेले आहेत की कोंडी काका या दोघांवर असं पुत्रवत मानसपुत्र मानत दोघांना. दोघं कोण? कदम माऊली आणि दुसरे शास्त्री महाराज. असा संबंध त्या घराण्याचा. तिथून पुढे नंतर मग महाराज पुन्हा निघाले, पण कोंडी काकांच्या जवळच कदम माऊली राहिले. असा संबंध ते त्यांचे पुढे गादीवर बसलेले रामगिरी महाराज, त्यांनी सुंदर मेजवानी दिली. त्याचप्रमाणे काल वंदनीय गुरुवर्य संदीपानजी महाराज यांच्याही मुखातून आपण सुंदर असं तत्वज्ञानाचं चिंतन श्रवण केलं. मी या सर्व गोष्टींचं सिंहावलोकन का करतो की असा सोहळा ज्यांनी अनुभवला, ज्यांनी पाहिला, याची देही याची डोळा, त्याचं मी मुद्दाम सिंहावलोकन केलं. कारण असे सोहळे पुन्हा पुन्हा घडत नसतात. आता यानंतर आपल्याला पुढे अमृत महोत्सव साजरा करायचा आहे, परत हीरक महोत्सव साजरा करायचा आहे, सहस्त्रचंद्र दर्शन साजरा करायचंय, परत शताब्दी उत्सव. आताशी कुठे 50 वर्ष आपण भगवंताला हनुमानजीला प्रार्थना करू की अशाच पद्धतीने याही पेक्षा भव्य दिव्य हे उत्तरोत्तर राहिलेले जे सोहळे आहेत ते सर्वांनी साजरे करायचे, त्यात सहभागी व्हायचे, आनंद घ्यायचा. असा हा सुवर्ण महोत्सवी सोहळा मोठा कृतकृत्य सर्व भाविकांना 8 दिवस इथं ज्ञानामृत नाही का, नामामृत या सर्व गोष्टीनं भाविक अगदी तृप्त झाले, आकंठ भोजन झाले नाही का. आता आपणाला कुठल्याही प्रकारची काळाची वगैरे कसलीही भीती नाही. असा हा उत्सव इथे संपन्न जवळजवळ झालेला आहे. आता फक्त काल्याच्या या कीर्तनाच्या माध्यमातून आपणाला याची पूर्णाहुती करायची. कारण वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची पूर्णता नाही. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र, आणि ते चरित्र सुद्धा कोणतं? त्या अभंगाच्या पहिल्या चरणात
शिवाजी तू असं चरित्र या गोपाल कृष्णाचं चरित्र कथन केल्याशिवाय सप्ताहाची सांगता नाही असा संप्रदायाचा नियम आणि त्याला अनुसरून आपल्याला थोडस चिंतन करायचं. आपल्याला बरोबर 9 वाजता या ठिकाणी सेवा पूर्ण करायची. त्या दृष्टीनं थोडक्यात आपल्याला अभंगाचंही चिंतन करायचं आणि काल्याचा प्रसंगाचंही चिंतन करायचं. भगवंताच्या थोड्याशा बाललीला त्याचंही श्रवण करायचं आणि सेवा पूर्ण करायची. विठ्ठल भगवान गोपाल कृष्ण परमात्मा त्याचं चरित्र कथन करायचं नियम सांगितला. पण प्रश्न असा पडला महाराज की भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र तर विशाल आहे, विराट, मग इथं या अर्ध्या पाऊण तासात कसं शक्य आहे सांगणार. मग संतांनी सांगितलं एवढं जरी विशाल चरित्र असलं तरी ते सर्व सांगत बसायचं नाही. मग सांगायचं किती? आचरावे म्हटलं नाही, काय सांगितलं? उच्चारावे, फक्त त्याचा उच्चार करायला सांगितलं. गोकुळी जे चरित्र केले ते उच्चारावे. आता गोकुळात कोणतं चरित्र केलं? रांग तरंगणी चोरी तरंगणी, रांग तरंगणी चोरी तरंगणी, हे चरित्र याचा उच्चार करायचा. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा रांगत असताना जे चरित्र केलं, पुढे थोडेसे मोठे झाल्यानंतर जे चौरे करण्यासारखं चरित्र केलं, एका पेंड्या सुदाम्या वाकड्या बोबड्या असं भगवंताचं मंडळ होतं, मित्र मंडळ. तो वाकड्या आपलं तो पेंड्या नावाचा त्यात एक बोबड्या नावाचा एक मित्र होता भगवंताचा. काय नाव त्याचं? बोबड्या. बोबड बोलायचं. कसं बोलायचं? बोबड. बोबड बोलता येतं? हा. तर तो बोबड बोलायचा. भगवान परमात्म्यानं त्याला एके दिवशी चांगला झपू दाखवला. तो भगवान दुसऱ्या दिवशी भगवान परत म्हणू लागले, बोबड्या चल चोरी करायला. पहिल्यांदा तो म्हणू लागला तेव्हा कुठं तलात सांगितलं आपल्याला तोली करायला जायचं. चोरी करायला जायचं. तो म्हणला नाही येणार का? मग
त्यानं गाणं गायला चालू केलं बोर्ड्या. येणार नाही मला मी चोरीला. आता ते एकदा गवळ्याच्या घरी दही दूध चोरायला गेलो रे. उतरी गवलन मलाच धरलं, माझच बेकात मुरलं. त्यानं कारण सांगायला लागलं, उतरी गवलन मलाच धरलं आणि माझच बेकात मोडलं रे. म्हणून येत नाही तसं नाही देवा. अजून कारण आहे माझं. काय कारण आहे? पलवा किलबतले बहु बोल झाला, मी गलेबले म्हणून तुला सांग. त्यांना असं खूप कारण काय. बरं त्यानं भगवान म्हणू लागले, बरं ठीक आहे नको येऊ तू चोरी करायला, मग गाई राखायला तरी चल. त्यानं सांगितलं नाही देवा तिकडं पण या. मग तू उलट चिडून म्हणला, कुठला धमाल रे धमाल फुल्या गाई, धमाल रे धमाल फुल्या गाई, धमाल रे धमाल फुल्या गाई, कुठला धमाल रे धमाल तुझी आई, तुझी आई, तुझी आई, धमाल फुल्या गाई, धमाल रे धमाल फुल्या गाई. गाई पण राखायला येणार नाही. तुझी आई मला तिव्या देते म्हणून लागलं. ते बोबडं बोलत होतं. कसं बोलत होतं? बोबडं. नाही येणार म्हणे मी. एक दिवशीचा असा प्रसंग झाला. भगवान परमात्म्यानं त्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांना ते असे लहान लहान गोपाळ पापेची पितर झालेले, गाल असे पाताळात गेलेले नाही का. कळतं ना पाताळात गाल जाणे. पाताळात गाल गेलेले, शरीराशी किरकोळ यष्टी झालेली. आणि मग त्या तर बघा अशी किरकोळ शरीर यष्टी झालेली. आणि त्यानं त्या ठिकाणी काय केलं, भगवंतानं सांगितलं, गोपाळांना तुम्ही घरी जेवण करत नाही का? असे पापेची पितर कसे? सांगितलं तेव्हा जेवण करतोच ना दररोज. मग असं बारीक शरीर यष्टी त्याने सांगितलं नाही देवा. अरे पण दही दूध लोणी भगवंतानं सांगितलं ते सर्व मथुरेत जातं, ते आम्हाला देत नाही आई खायला. मग भगवंतानं सांगितलं ठीक आहे, देत नाही ना मी तुम्हाला देतो. मी सांगितलं तसं करा. याल तरी याले लागे, याल तरी याले लागे, याल तरी याले लागे, याल तरी याले लागे. आवके माझ्या मागे या, मी तुम्हाला खाऊ घालतो. भगवंतानं त्यांना सांगितलं तुम्हाला तर मी खाऊ घालतो, पण एक नवीन प्रकारे आपल्याला चोरी करायला जायचंय. मग सर्व गोपाळ म्हणू लागले तेव्हा चला मग चोरी करायला. त्यांनी सांगितलं अरे चोरी दिवसा केली जात नाही, ती कधी करावी लागते? रात्री. मग ठीक आहे रात्री. अरे पण तयारी करायची आपल्याला. काय तयारी करायची? सांगितलंय बा, काठी घ्या, खडी घ्या, माती घ्या, सराट्याची काठी घ्या. हे सगळं गोपाळ म्हणू लागले भगवान चोरी करण्याचा हा प्रकार काही आम्हाला कळत नाही. काठी खडे सराटे हे कशासाठी? मग भगवंतानं त्या एकेकाचं स्पष्टीकरण केलं. सांगितलं हे बघा, आपण चोरी करायला गेल्यानंतरच्या घरामध्ये आपण जाणार आहोत, तिथे माठ आपल्याला माहीत नसणार कुठे ठेवलेले. ते माहीत व्हावे म्हणून आपण काय करायचं, ते खडे जे भेटलेले आहेत सोबत असे खडे फेकून मारायचे. अंधारामध्ये जिथं माठ असेल तिथे टक्कन वाजल्याबरोबर तिथं माठ आहे हे गृहीत धरायचं. बरं ठीक आहे, खड्याचं काम झालं. काठी सांगितलं तिथं माठ आहे निश्चित झाल्यानंतर काठीनं तो फोडायचा
आणि मग पुन्हा सर्वांनी ते दही दूध लोणी जे असेल ते आपण प्राशन करायचं. तर ठीक आहे, काठीचंही काम झालं. सराटे कशासाठी सांगितलंय पा, तुमच्या कदाचित आवाजानं गोंधळानं जर समजा ती गोपी जागी झाली, ती धावून येईल नाही. आल्यानंतर मग काय करायचं, ताबडतोब ती जर मागे लागली तर ते सराटे नावाचा जो काट्याचा एक प्रकार आहे तो असा खाली टाकून द्यायचा. म्हणजे गोपी तिकडून पळत आली की काटा पायात बसून तिचं टायर जाग्यावर पंक्चर. पण असा छोटा तो बोबड्यात तो म्हटला, देवा ती जर सँडल घालून आली तर, म्हणे नाही घालणार. आणि समजा मग ठीक आहे, काय हरकत नाही. मग ती समजा आली तर काय करायचं, तर सांगितलं ही जी माती घेतलेली आहे आपण सोबत, ती माती डोळ्यात टाकायची. म्हणजे ती डोळे चोळत बसल, आपल्याला पळून जाता येईल. तो पेंड्या मोठा चालू होता. तो म्हणू लागला, जर ती गॉगल घालून आली तर, म्हणजे गॉगल घरी विसरेल, आठवण येणार नाही.